हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज माझ्या क्लासचा फर्स्ट डे आहे. सो 1 ते 3 असा टायमिंग आहे क्लासचं. सो आता लेट होत आहे, सो फटाफट जाऊया क्लासमध्ये. मग बाकी काय होतं आहे ते मी तुम्हाला सांगेन. कसं होतं माहितीये तुला दिलेत ना. वॅक्सचं कसं होतं माहितीये का? वॅक्स लगेच स्टार्टिंगला जमत. गाईज आता मी चालली आहे घरी. क्लास सुटला आहे, 3:45 झालेत. तर बघूया, घरी गेल्यावर तुम्हाला सगळे डिटेल्स सांगते. तर गाईज संध्याकाळ झालेली आहे आणि मी दुपारी घरी आले. त्याच्यानंतर मी माझ्यासाठी भाजी वगैरे बनवली, कारण आज होता बुधवार आणि आज आम्ही बनवले मच्छी, जे की बाकीचे खातात आणि मी नॉनव्हेज नाही खात. त्याच्यामुळे मग मी घरी आले आणि मग मी माझ्यासाठी भाजी बनवली. मग मी जेवले. तोपर्यंत वाजले 5 आणि त्याच्यानंतर मग मी थोडा वेळ झोपले. स्वतः संध्याकाळ झाले तर उठले आहे आणि मग आता तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की आज काय काय झालं क्लासमध्ये. तर मी पहिले क्लासमध्ये गेले. तर त्याच्यानंतर तिथे एक छोटंसं काहीतरी त्यांचं पाईपलाईनचा प्रॉब्लेम झालेला, तर त्यांचं ते काम चालू होतं. नंतर मग ते सगळं झालं, प्लंबर वगैरे येऊन त्यांनी ते केलं काम आणि मग क्लास चालू झाला. तर आज फर्स्ट डे होता, सो जास्त काही हे नव्हतं, म्हणजे काय जास्त काही त्यांनी मला शिकवलं वगैरे नाही. फक्त एक स्टार्टिंग म्हणून त्यांनी मला थ्रेडिंग कसा पकडायचा, आयब्रोसाठी आपण थ्रेडने आयब्रो करतो, तर थ्रेड कसा पकडायचा ही त्यांच्या टेक्निकनी मला शिकवलं. सो थ्रेडची थोडीशी मी प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर मग त्यांची जी आधीची बॅच होती त्याची प्रॅक्टिस चालू होती हेअर कटिंगची. सो ते मी थोडंसं बघितलं आणि नंतर मग त्यांचे त्यातले जे काही स्टुडंट होते ते एकमेकींवर आयब्रोची प्रॅक्टिस करत होते. तर त्यांनी मग एकीने दुसरीवरती आयब्रोची प्रॅक्टिस केली आणि जी दुसरी होती तिने माझे आयब्रो केले. आणि तुम्ही पाहू शकता की खूप चांगले केले आहेत आयब्रो, म्हणजे स्टार्टिंगच्या ह्याच्याने तरी खूपच चांगले केलेत आणि मलाही आवडले माझे आयब्रोज आज मी केलेत. तर असा आमचा दिवस गेला. त्याच्यानंतर मध्ये त्या सेशनच्या मध्ये ज्या राजश्री गोसावी मॅम आहेत त्या आलेल्या आणि मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की मी कोणती अकॅडमी जॉईन करते. तर मी राजश्री गोसावी अकॅडमी बदलापूर जॉईन केले ब्युटी पार्लर कोर्ससाठी, कारण मला माझं सॅलॉन टाकायचं आहे. त्याच्यामुळे मला हे सुद्धा स्वतःला येणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे, सगळ्या सर्विस आणि सगळ्या टेक्निक्स वगैरे. त्याच्यामुळे मी हा कोर्स जॉईन केला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या आधीच्या बॅचच्या स्टुडंट होत्या त्यांचा रिव्ह्यूज वगैरे घेतले की त्यांना समजलं आहे का शिकवलेलं, त्यांचं कितीपर्यंत पोर्शन कंप्लीट झाला आहे, कोणती प्रॅक्टिस राहिली आहे, कोणती टेक्निक त्यांना शिकवायची राहिली अजून, असं वगैरे त्यांचं डिस्कशन 1 to 1 त्यांचं चालू होतं. त्याच्यानंतर मग मी ॲडमिशनचा फॉर्म भरलेला. सो मी फीज पण माझी अर्धी इन्स्टॉलमेंट कंप्लीट केली आहे आणि अशा प्रकारे माझा आजचा डे होता. सो आणि त्या स्वतःहून म्हणजे कोर्स हा नाही शिकवत ब्युटी पार्लरचा. त्यांनी एक ब्युटिशियन ठेवले आहेत ज्या की शीतल मॅम आहेत आणि त्यासुद्धा म्हणजे वन डे इंटरॅक्शनमध्ये मला त्यांचा स्वभाव खूप चांगला वाटला आणि त्यांच्या टेक्निक शिकवायच्या खूप प्रोफेशनलसुद्धा आहेत आणि खूप चांगल्या त्या शिकवतात. त्याच्यामुळे मला एक थोडंसं रिलीफ आहे की मी चांगलंच शिकेन ह्या कोर्समध्ये आणि मग आपण माझी अकॅडमीसुद्धा ओपन करू. सो बघूया कसं जाते. सो फर्स्ट डेज होता, सो एवढं काही जास्त हेक्टिक नव्हतं. आता उद्यापासून माझी प्रॉपर कोर्सला सुरुवात होईल आणि मग हळूहळू प्रॅक्टिस होईल इकडे. सो त्याच्यानंतर आता मी संध्याकाळचं जेवण वगैरे बनवलं आहे. भाकरी संपलेली, कारण आज मच्छी होती तर ऑफकोर्स सगळं जेवण दुपारी संपलं. आता परत रात्री सगळेजण मच्छी वगैरे खातील, सो त्यांना भाकरी वगैरे बनवली आहे आणि डाळ पण संपली, सो डाळ बनवली आहे. मच्छी फक्त फ्राय केली, त्याच्यामुळे भातासोबत डाळ लागणार म्हणून आता परत डाळ बनवते. बाकी अजून काय.
आणि आता शुभम गेलाय बर्गर आणायला, कारण मी चालत येत होती दुपारी, तर मला तिथे दिसलं की मला ते बर्गर जंक्शनवालं बर्गर जास्त आवडतं, जे आधी ते लोक मेनू कार्डमध्ये होतं, पण आता आम्ही मध्ये एकदा गेलेलो त्यांचं मेनू कार्ड चेंज झालं आहे, तर त्याला मी पाठवलेलं बर्गर आणायला, कारण तिथे ऑफर लागलेली बाय 1 गेट 1 फ्री. तर आता घेऊन आलं आहे, आता बघूया. मध्ये देऊन जायचं होतंस ना. हां तुझं पण आहे मग मी तर बोलली मला घेऊन ये. व्हेज वर आणलंस ना. त्यांना बोलायचं, विचारायचं ना, एक व्हेज एक नॉनव्हेज द्या. विचारलं असशील त्यांना बोलायचं 100 रुपयात द्या 2. 100. हा मग हे 40 रुपयाला पडतं ना, असं 80 रुपयाला 2. मग 120 रुपये काय चीज टाकलं एक्स्ट्रा देणार. चीज टाकलंच म्हणून आपल्या ह्याच्यातलं चीज आणायचं मग दुकानातून. छान घे. 120 रुपये, 20 रुपयाचं चीज टाकलंस प्रत्येकात. अच्छा ठीक आहे. तर गाईज जर खाऊन दाखव कसं लागतं. हे स्पायसी नाही रे. त्याला तिखट पाहिजे. आता तिखटसाठी काय करणार आपण, शेजवान चटणी आणायची दुकानातून, पण ती थोडीशी कडू लागते रे नंतर. पण बघ आता खाऊन, आधी खूप दिवस झाले आणून तिला, नंतर लागते कडू एकदम हे करताना. हे बघा शेजवान चटणी टाकली जाते आहे बर्गरमध्ये. ते पण टाकतात त्यात काय, कारण आम्हाला तिखट पाहिजे. त्याच्यापेक्षा ह्या पॅटीवरती तिखट टाकायला पाहिजे होतं. ह्या शेजवान चटणीत हे केचप ऍड कर. तुझं कर, तुझं कसं करायचं. मी नाही, मला झालं तर मला तिखट नको आहे. हिला दाखवत होते तेवढ्यात माझी स्टोरेज भरली. हे बर्गर आपण पण बनवू शकतो, आणि आता आमच्या इथे बर्गर सुद्धा मिळणार थोड्या दिवसाने. फ्रीज मधून काढले आणते. हा पॅटीच देतात ती जी डीमार्ट मध्ये भेटते ना पॅटी, तीच असते ऑइल मध्ये गरम करून. बाकी हे काय बन आहेत. मेयोनीज टाकून उलटा आपला मेयोनीज मस्त आहे इंजेक्शन. हे बघा हे बघा हे बघा हे बघा बोकी बोकी. आपला मेयोनीज इंजेक्शन मस्त आहे. नॉनव्हेज आपला, नॉनव्हेज काय आपण व्हेज पण करू शकतो. त्याला विचारायचं व्हेज कसं कसं म्हणजे. आणायचे 4 कमी मध्ये होतेत ना, कशाला चीज बीज टाकत बसलास. नॉनव्हेज वाले 2 आणायचे आणि ह्यातले 2 आणायचे. काय मी खाणार आहे, कारण शिवमचं खाऊन चाललंय. चला मी खाते आता. बोल. तर गाईज मगाशी सारखी स्टोरेज फुल होत होती, काय माहिती का. एवढा आयफोन असून सुद्धा स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे. तर आता बर्गर वगैरे सुद्धा खाऊन झालाय. मी घरी फोन केलेला मम्मीला, तिच्याशी थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या, आणि आता डाळीला फोडणी दिली आहे. अजून एक काम बाकी आहे. उद्या शिवम ऑफिसला जाणार आहे, सो त्याने आणले मेथीची भाजी. तर उद्या सकाळी ते साफ नाही करता येणार, सो आताच ते काम करून टाकते, म्हणजे त्याला उद्या टिफिनला मेथीची भाजी देता येईल. सो एवढंच एक काम राहिलं आहे. बाकी मग नंतर जेवण घेणार. तर बघूया आता मेथीची भाजी साफ करायला किती टाईम जातोय. थोड्या टाईमने मग भेटूया. तर तुम्ही पाहू शकता ती मेथीची भाजी आहे. मी त्याचं ते बेस पुरा कट करून घेतला, जशी गाठ असते तिथपर्यंत. आता फक्त ह्याची आपल्याला सगळी पानं काढायची आहेत, फक्त पानं. देठ नाही घेते कारण खूप भाजी आहे, सो फक्त पानं भाजीला बास होतील. तर करते फटाफट आणि मग तुम्हाला सांगते. तर गाईज डोकं दुखते माझं आता, काय माहित नाही. मेथीची भाजी सोलून झाली आहे, साफ करून झाली आहे. 15 मिनटं लागली आहेत मला मेथीची भाजी साफ करायला. हे शॉर्टकट वापरलाय म्हणून दाखवते तुम्हाला शॉर्टकट. पाहू शकता इथे मेथीची एवढी मेथी मी साफ केली आहे. तर हे त्याचे छोटे छोटे दांडे आहेत, हे मी कट केले, त्याच्यामुळे इथे मला जास्त टाइमपास करायला लागला नाही. फक्त ही थोडीशी भाजी सुकली आहे, त्याच्यामुळे मी ही नाही घेते. आणि हे दांडे, सो हे आता टाकून देऊया आणि उद्या बनवूया मेथीची भाजी. आणि आता माझं डोकं दुखत आहे, तर मी जेवून घेते
आणि हा ब्लॉग इथेच संपूया. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय.